तर समोरचे जे उमेदवार बघितले की त्यांचं या सर्वसामान्य किंवा ह्या प्रभागाशी कदापि नाळ जुळलेली नाही आणि जुळणार पण नाही. विरोधी असणारे सगळे पॅनेलचे उमेदवार त्यांनी या शेवटच्या टप्प्यामध्ये नागरिकांना मतदारांना अनेक प्रकारच्या आमिषा लाभ देण्यासाठी तिथे वेगळ्या पद्धतीची रणनीती आखल्याचं दिसून येते. परंतु आम्हाला विश्वास आहे मतदार राजा हा जागृत आहे. भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीच्या उमेदवारांनाच चारही आमच्या उमेदवारांना पॅनेलचे प्रचंड मताधिकारी निवडतील अशी मला खात्री आहे. नमस्कार, के न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. इचलकरंजी महापालिका निवडणुकीची जी प्रक्रिया आहे ती 15 जानेवारीला मतदान आहे आणि 16 जानेवारीला मतमोजणी आहे. ही या इचलकरंजी महापालिकेची पहिली पंचवार्षिक निवडणूक आहे. या निमित्तानं वातावरण सर्वत्र तापलेलं आहे. प्रचाराचे 2-3 दिवस शिल्लक असताना उमेदवार अगदी पायाला भिंगरी बांधून फिरत आहेत. एकमेकांच्या वरती आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झडत आहेत आणि या अनुषंगानं मी आता संवाद साधत आहे महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 7 मधील जे महायुतीचे उमेदवार आहेत संजय इंगार हे आपल्यासोबत आहेत. मी त्यांच्याशी आता संवाद साधणार आहे, त्यांच्याकडून जाणून घेणार आहे की या भागातली ही लढत कशी असणार आहे, कशा पद्धतीची आपली विकास कामं असणार आहेत, उद्देश या निवडणुकीमध्ये उतरण्यामागचा काय आहे हे आपण संजय केंगार हे प्रभाग क्रमांक 7 मधील महायुतीचे उमेदवार आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. इचलकरंजी महापालिकेची पहिली पंचवार्षिक निवडणूक सुरू आहे आणि या निवडणुकीमध्ये आपण महायुतीमधून या निवडणुकीला सामोरं जातात. काय नेमका निवडणुकीमध्ये उतरण्यामागचा उद्देश काय आहे? प्रभाग क्रमांक 7 हा प्रामुख्यानं बघितला तर हा प्रभाग कामगार वस्ती, झोपडपट्टी वासीय, मध्यमवर्गीयांचा हा परिसर, कष्टकरी कामगार, सर्वसामान्य नागरिकांचा मोठ्या प्रमाणात असणारा हा मतदारसंघ इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं प्रभाग क्रमांक 7 हा संपूर्ण सर्वसामान्य नागरिकांची लोकवस्ती असणारा, मोठ्या प्रमाणात असणारी ही लोकसंख्या असणारी सगळी हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये प्रामुख्यानं ज्या काही नागरिक समस्या आहेत, ज्या मूलभूत सुविधा असतील, वेगवेगळ्या पद्धतीचे नगरपालिकेच्या माध्यमातून भविष्यामध्ये वेगवेगळे प्रकल्प, वेगवेगळे विकास कामं करण्याच्या दृष्टीनं आम्ही चारही उमेदवार या ठिकाणी या प्रभागातील असून या प्रभागातील संपूर्ण समस्या, या प्रभागातील संपूर्ण प्रश्नांची जाणीव असणारे आम्ही सर्व उमेदवार आहोत. एकंदरीत बघितलं तर समोरचे जे उमेदवार बघितले की त्यांचं या सर्वसामान्य किंवा ह्या प्रभागाशी कदापि नाळ जुळलेली नाही आणि जुळणार पण नाही. आणि माझा पूर्ण मतदारांच्यावर विश्वास आहे की केवळ महानगरपालिकेची निवडणूक लढवण्यासाठी आम्हाला उमेदवार दिलेले नाहीत. यापूर्वी सुद्धा या प्रभागातून मी गेले 10 वर्ष नगरसेवक म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी काम केले. अनेक विकासाची कामं, नागरिक समस्या, तिथं असणारे अनेक प्रश्न सोडवण्याचा मी प्रामाणिकपणाने प्रयत्न केलाय आणि ते कृतीत पण आणले. आमचे नेते आदरणीय माजी आमदार प्रकाश आवाडे साहेब असतील, विद्यमान आमदार डॉक्टर राहुलजी आवाडे साहेब असतील, माजी आमदार सुरेशराव हळवणकर साहेब असतील व भारतीय जनता पार्टी व शिवसेनेच्या माध्यमातून महायुती म्हणून खासदार धैर्यशील दादा माने साहेब असतील, या सगळ्यांच्या सहकार्याने ह्या गावामध्ये, ह्या मतदारसंघामध्ये, ह्या इचलकरंजी शहर आणि परिसरामध्ये ते विकासाचा रथ पुढे चाललाय. त्यामध्ये सुद्धा आमच्या प्रभागामध्ये अनेक विकास कामं यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असून दे, नरेंद्र मोदी साहेब असून दे, यांच्या मार्गदर्शनाखाली या परिसरामध्ये अनेक विकासाची कामं आम्ही प्रामुख्याने त्या मतदारसंघामध्ये खेचून आणण्याचं काम आम्ही कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी प्रामाणिकपणाने केलेलं आहे. परंतु या निवडणुकीच्या निमित्तानं महापालिकेच्या माध्यमातून जो निधी प्रभागामध्ये भविष्यात येणार आहे ते खेचून आणण्याचं काम निश्चितपणानं आम्ही चारही उमेदवार त्या ठिकाणी करणार आहे. एकंदरीत बघितलं, प्रचाराची रणनीती बघितलं तर समोरच्या उमेदवारांना त्या मतदारसंघातल्या समस्या, त्या मतदारसंघातल्या नागरिकांच्या अडचणी, एकंदरीत मतदारसंघाचा भौगोलिक तिथं असणारी रचना हे सुद्धा त्या उमेदवारांनी माझ्या माहितीप्रमाणे पूर्णपणे कळलेलं नाही. पूर्ण मतदारांच्या समोर त्यांनी सामोरं जात असताना माझ्या असं लक्षात आलं की संपूर्ण मतदारसंघामध्ये त्यांनी जाऊ शकले नाहीत. याचं कारणच असं की संपूर्ण मतदारसंघच त्यांना बाबा ह्या मतदारसंघाची रचना किंवा मतदारसंघ पूर्ण ओळखीचा नसल्यामुळं झाला असेल असं वाटतंय.
आपण प्रचारला फिरताय, इतके दिवस आपला प्रचार सुरू आहे आणि प्रचाराचे शेवटचे आता 2-3 दिवस शिल्लक आहेत. या काळामध्ये आपल्याला मतदारांचा प्रतिसाद कसा जाणवला, कसा मतदार आपल्याला प्रतिसाद देतात? एकंदरीत बघितले तर विरोधी असणारे सगळे पॅनेलचे उमेदवार त्यांनी या शेवटच्या टप्प्यामध्ये नागरिकांना, मतदारांना अनेक प्रकारच्या आमिषा लाभ देण्यासाठी तिथे वेगळ्या पद्धतीची रणनीती आखल्याचं दिसून येत आहे. परंतु आम्हाला विश्वास आहे, मतदार राजा हा जागृत आहे. धनशक्ती किंवा वेगळ्या पद्धतीनं मतदारांना दहशत निर्माण करून या ठिकाणी कुणीही निवडून येणार नाही. इथं मतदारांना माहिती आहे, त्यांनी मतदारांना किती प्रॉब्लेम आहे किंवा त्या ठिकाणी वेगवेगळ्या आमिषा दाखवल्या तरी सुद्धा मतदार हा जागृत असून मतदार हा भारतीय जनता पार्टी, शिवसेना, महायुतीच्या उमेदवारांनाच, चारही आमच्या उमेदवारांना पॅनेलचे प्रचंड मताधिकारी निवडतील अशी मला खात्री आहे. संपूर्ण विश्वास हा मतदारांच्यावर आहे. मूळ मतदार जो आहे त्यांचा विश्वास आमच्या या चारही पॅनेलच्या उमेदवार पूर्णपणाने आहे. आणि मला निश्चित या ठिकाणी मी विश्वासाने सांगतो, येणाऱ्या 16 तारखेला हा गुलाल हा भारतीय जनता पार्टी, शिवसेनेच्या उमेदवाराचाच असेल. निवडून आल्यानंतर तुमची पुढची कामं कशी असणार आहेत या भागासाठी? या प्रभागातील हा प्रभाग मळेभाग व इचलकरंजी जाणारा मुख्य जो ओढा आहे, काळा ओढा, त्या काळ्या ओढ्याच्या पासून दोन्ही बाजूला सांगली रोड पूर्व पश्चिम असा विभागलेला हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये अनेक झोपडपट्टी असून दे, कामगार वस्ती असून दे, अनेक विस्तारलेल्या लोकसंख्या व वाढीव तिथं निर्माण झालेली तिथं दाट लोकसंख्या किंवा त्या परिसरामध्ये जी निर्माण झालेली वसाहत आहे, त्यामध्ये प्रामुख्याने जे नगरपालिकेच्या माध्यमातून जे मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या पूर्णपणाने तिथं दिल्या गेल्या नाहीत. परंतु येणाऱ्या काळामध्ये महापालिकेच्या माध्यमातून त्या परिसरामध्ये ज्या मूलभूत रस्ते, गटारी, लाईट, पाणी, त्या परिसरातील आरोग्याचा विषय असेल, उद्यानाचा विषय असेल, भुयारी गटारीचा विषय असेल, या सगळ्या विकास कामासाठी आम्ही सातत्याने त्या ठिकाणी या संपूर्ण मतदारसंघात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला या मतदारसंघात संधी आहे आणि ते करून दाखवण्याचं काम आम्ही सर्व 4 उमेदवार म्हणून या ठिकाणी करणार आहोत. इचलकरंजी शहराचं एकंदरीत लक्ष बघायला गेलं तर प्रभाग 7 कडे असणार आहे आणि हे या भागातली अशी लढत असताना विरोधकांचं आव्हान या निवडणुकीत आपल्याला काय वाटतंय काय? विरोधकांनी या ठिकाणी या मतदारसंघावर सर्वसामान्य व कामगार वस्ती असणाऱ्या लोकांच्यावर एक वेगळ्या पद्धतीनं एक छाप टाकण्याचा प्रयत्न केलाय. की या ठिकाणी मी एवढंच सांगतो की त्यांना वेगवेगळ्या आमिषा दाखवून मतदार आपल्याला विकत घेता येतील आणि आपण निवडून जाईल हे त्यांची भ्रमनिराशा, त्यांची जे हे आहे, त्यांचं लक्ष आहे ते भ्रमनिराशी त्यांचं होणार आहे. एकंदरीत या भागामध्ये संजय केंगार यांनी यापूर्वी केलेली विकास कामं असतील किंवा पुढचं जे त्यांचं विकास कामांचं धोरण आहे, या विकास कामांच्या धोरणावरती आणि या प्रभाग क्रमांक 7 मधील सर्वसामान्य नागरिकांची असलेली त्यांची नाळ आहे, ही नाळ सर्वसामान्य नागरिकांची जोडली गेली आहे. आणि या संपूर्ण त्यांच्या जो संपर्क आहे, संपर्काच्या जोरावर आणि विकास कामाच्या जोरावर या प्रभागातील 4ही महायुतीचे उमेदवार प्रचंड मतांनी निवडून येतील असा विश्वास या ठिकाणी संजय केंगार यांनी व्यक्त केला आहे. केके न्यूज साठी कॅमेरामन राहुल सह मी कुणाल कांबळे, इचलकरंजी.